मोदींचं लाल किल्ल्यावरचं भाषण आणि राहुल गांधींनी भाषणाची पोलखोलच केली. पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण केलं. या भाषणामध्ये मोदी यांनी अनेक असे शब्द वापरले जे आजपर्यंत त्यांच्या भाषणामध्ये कधीही आले नव्हते. पण यानंतर राहुल गांधींनी त्यांच्या भाषणाचं सत्य सांगून टाकलं. मोदी यांच्या भाषणातील 4 मुद्दे होते. एक म्हणजे ते म्हणाले दिमागी नक्षलवाद, दुसरं म्हणजे महिला आरक्षण, आणि तिसरं सांगितलं तरुणांनी मतदार यादी नीट करण्यासाठी मदत करा, आणि चौथा मुद्दा होता स्वतःचं इंटरेस्ट बाजूला ठेवून देशाला आधी प्राधान्य द्या. आता या सर्व भाषणावरती राहुल गांधींनी काय सांगितलं ते ऐका. लाल किल्ल्यासारख्या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यासपीठावरून 15 ऑगस्टला संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागलं असताना पंतप्रधानांनी देशामध्ये दिमागी नक्षल असल्याचं म्हटलं. याच मुद्द्यावरती राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान यांचा इशारा नेमका कोणासाठी होता? त्याचं उत्तर देखील राहुल गांधींनी सांगितलं. आत्ताच काही दिवसा अगोदर जंतर मंतरवरती आंदोलन झालं होतं, त्यामुळे सरकार मोठ्या अडचणीमध्ये सापडलं होतं. पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची देखील घोषणा होणार होती. पण 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी दिमागी नक्षलवाद असा शब्द वापरतात. यावरती राहुल गांधी म्हणतायत, जे तरुण सरकारच्या धोरणाशी सहमत नाहीत, जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षण क्षेत्रातील लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, जे नेहमी सरकारवरती प्रश्न उपस्थित करतात, त्या लोकांना देशातील पंतप्रधान दिमागी नक्षलवाद असं म्हणतात. त्यावरती राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदी यांची ही भाषा काही योग्य नाही. यावरती राहुल गांधी म्हणतात, सरकारच्या धोरणावरती प्रश्न विचारणारा तरुण किंवा विद्यार्थी थेट देशद्रोही किंवा दिमागी नक्षल म्हणून ओळखला जावा का? लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा, प्रश्न विचारण्याचा हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. यामध्ये राहुल गांधी म्हणतात, अर्थात हिंसा किंवा कायदे हातात घेणं त्याचं आपण समर्थन करत नाही. पण देशामध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारतात त्याला तुम्ही दिमागी नक्षलवाद म्हणतात, हे कसं काय चालेल? यानंतर राहुल गांधी यांनी देशातील तानाशाहीच्या 3 प्रकाराचा उल्लेख केला. पहिल्या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी सरकारी यंत्रणेचा उल्लेख केला. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये त्यांनी ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, काही कुलगुरू आणि काही राज्यपाल यांचा उल्लेख केला. राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून मोठं भाषण देत आहेत. त्यांच्या या संस्थेमधील लोक सरकारच्या सांगण्यानुसार काम करतायत. एवढंच काय, काही मीडिया चॅनल सरकारच्या विशिष्ट बातम्या चालवतात, विरोधकांच्या बातम्या ते दाखवतच नाहीत. राहुल गांधी म्हणतात, जर या संस्था स्वतंत्रपणे काम करत नसतील, सरकार त्या यंत्रणांवरती दबाव टाकत असेल, तर देशामधील लोकशाही मजबूत कशी होणार? आता बघा, राहुल गांधी हे सर्व का म्हणतायत? कारण की पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिमागी नक्षलवाद असे शब्द वापरलेत. त्यामुळे राहुल गांधी त्यांच्या भाषणाचा अर्थ सांगतायत. राहुल गांधी म्हणतात, सरकारच्या आशीर्वादामुळे देशामधील काही संस्था आता लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्पष्टपणे हस्तक्षेप करायला लागलेत. म्हणजे लोकांनी काय खायचं, काय खायचं नाही, कसं वागायचं, यापर्यंत आता लोकांना वरतून आदेश यायला लागलेत. या ठिकाणी राहुल गांधी यांचं स्पष्ट म्हणणं होतं, जर देशातील पंतप्रधान तरुणांच्या विचारांना दिमागी नक्षलवाद म्हणत असेल तर हे कितपत योग्य आहे? आता यानंतरचा मुद्दा असा होता, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षणाचा विषय काढला. त्यांनी म्हटलं, महिला आरक्षणाच्या बिलाला सर्व जणांनी समर्थन द्या. यावरती राहुल गांधी देशाला स्पष्टपणे सांगतात, महिला आरक्षण बिल हे 2023 मध्ये पास झालं होतं, मग पुन्हा पंतप्रधान महिला आरक्षण बिल पास होण्यासाठी समर्थन का मागतायत? त्यावरती राहुल गांधी म्हणतात, सर्वांनी महिला आरक्षणाला समर्थन दिलं आहे, त्यासाठी कोणाचाही विरोध नाही, महिला आरक्षण लगेच लागू करा. पण राहुल गांधी म्हणतात, या पाठीमागं सरकारचा दुसरा गेम आहे. सरकारला देशामध्ये डिलिमिटेशन करायचं आहे, जेणेकरून पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्त फायदा होईल. आणि यासाठी महिला आरक्षण बिलाचं नाव पुढे केलं जात आहे, जेणेकरून देशातील लोकांना वाटण विरोधक महिला आरक्षणाच्या बिलाच्या विरोधात आहे. पण महिला आरक्षण बिल हे 2023 मध्येच पास झालेलं आहे. राहुल गांधी म्हणतात, अगोदर हे सरकार म्हणालं होतं, आम्ही संविधानामध्ये कुठलाही बदल करणार नाही. मग आता या सरकारला 2/3 बहुमत कशाला हवंय? त्यांना संविधानामध्ये बदल करायचा आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारचा वेगळा हेतू तर नाही ना, हे देशातील जनतेने समजून घ्यायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. कारण की महिलांबरोबर, मुलींबरोबर पोलिसांनी जी वागणूक दिली त्याबद्दल सरकारला प्रश्न विचारणं हे देशातील प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. राहुल गांधी म्हणतात, जर खरंच सरकारला महिलांचा सन्मान करायचा असेल, महिलांना स्वतंत्र अधिकार द्यायचे असतील, तर आंदोलन करणाऱ्या महिलांबरोबर सरकार अशा प्रकारची वागणूक का देते? राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावरून मोठ्या घोषणा करतात आणि गेल्या 25 दिवसापासून मी त्यांना प्रश्न विचारतोय,
जंतर मंतर आंदोलनावरती जे झालं त्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? गेल्या 25 दिवसापासून त्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलेलं नाही. फक्त मी एकटा हे प्रश्न विचारत नाहीये, संपूर्ण देशातील जनता प्रश्न विचारते. यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील तिसरा मुद्दा सांगितला. भाषणामधून पंतप्रधान मोदी यांनी देशातील तरुणांना आवाहन केलं, मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी तरुणांनी सहकार्य करावं. देशातील तरुणांनी दररोज 2 तास द्या. निवडणूक आयोगाला मतदान यादी तयार करण्यासाठी मदत करा. तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत, त्यांची नावं काय आहेत, नावामध्ये काही चुका आहे का याची माहिती घ्या आणि डिजिटल माहिती द्या. यावरती राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना सांगितलं, मतदार यादी स्वच्छ करणं, मतदार यादी पडताळणं हे सर्व निवडणूक आयोगाचं काम आहे. मग हे काम करण्यासाठी तरुणांना का बोललं जातं? राहुल गांधी यांनी सांगितलं, मतदार यादीमध्ये गेल्या 12 वर्षात अनेक लोकांच्या नावाच्या स्पेलिंग चुकल्या आहेत. त्या चुकांच्या नावाखाली लोकांची मतदार यादीमधून नावं काढली जात आहे. त्यामध्ये राहुल गांधी असं स्पष्ट सांगतात, ज्या लोकांकडून सरकारला मतदान मिळणार नाही त्या लोकांची मतदार यादीमधून नावं काढली जात आहे. तर राहुल गांधींनी हे तर सांगितलं, पण त्यासाठी ठोस पुरावे गरजेचे आहेत. त्यावरती राहुल गांधी म्हणतात, जर निवडणूक आयोग आपलं काम व्यवस्थित करत असेल तर देशातील तरुणांना आपले कामधंदे सोडून निवडणूक आयोगाला 2 तास मदत करण्याची काय गरज आहे? निवडणूक आयोगाला पैसे कोण देतं? तरुणांना 2 तास काम करण्यासाठी पैसे देणार आहे का? यावरती राहुल गांधी म्हणतात, निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावरती काम करते हे आता जनतेला देखील माहिती झालंय. निवडणूक आयोग ही लोकशाहीमधील महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदार यादी अचूक असणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या स्पेलिंगमुळे काढलं गेलं तर त्या व्यक्तीच्या मतदानाच्या अधिकारावर मोठा परिणाम होतो. म्हणून मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणि विश्वास खूप गरजेचा आहे. आता चौथा मुद्दा, शेवटचा. पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येकाने स्वतःच्या फायद्यापेक्षा देशाचा फायदा अगोदर बघितला पाहिजे. यावरती राहुल गांधी म्हणतात, ही गोष्ट सांगायला एकदम चांगली आहे. आपल्या देशाला पहिलं स्थान मिळालं पाहिजे हा प्रत्येक भारतीयांचा विचार आहे. पण राहुल गांधी म्हणतात, हे सरकार स्वतःच्या बाबतीत हे तत्व पाळतं का? यासाठी त्यांनी पक्षांतराचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी म्हणतात, हे सरकार वेगवेगळ्या पक्षातील आमदार खासदार फोडतंय. राहुल गांधी म्हणतात, दुसऱ्या पक्षाचे खासदार आमदार आपल्या पक्षामध्ये घेऊन जाणं यामध्ये स्वतःचा फायदा आहे की देशाचा? आता पंतप्रधान मोदी यांनी हे सांगावं, हे देशाच्या हितासाठी काम केलं की सत्ता आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी केलं? सरकारचा निर्णय हा देशाच्या फायद्यासाठी असला पाहिजे, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावरती जे काही सांगितलं त्यामध्ये किती सत्य आहे किती सत्य नाही हे आपल्याला माहिती नाही. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामधून जे काही सांगितलं त्यामधील किती योजना आत्तापर्यंत सक्सेस झाल्यात, किती तरुणांचा फायदा झाला आणि पंतप्रधान मोदी यांनी ज्या काही नवीन योजना सांगितल्या त्या खरंच लागू होतील का याबद्दल आपल्याला काय माहिती नाही. पण आपल्याला या सर्व मुद्द्यावरती काय वाटतंय, कोणाचं म्हणणं योग्य आहे, पंतप्रधान मोदी यांचं की राहुल गांधी यांचं? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.